काय झालं? झोप नाही येते का? खूप अति केलंय का आपण म्हणजे मी? कशाबद्दल? चापकाचे फटके द्या त्याला असं म्हणालो मी. तुम्ही नाही, आपण. आणि खरं सांगू तर मला नाही वाटत आपण अति केलं, कारण जर आपण वेळेत पोहोचलो नसतो तर तुमचा भाऊ रोहिणीला त्याच चापकाचे फटके देणार होता. पण आपणही त्याला तसंच मारलं, मग त्याच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? सॉरी, पण ही वेळ त्याने स्वतःच आणली आहे ना त्याच्यावर. तो जो क्रूरपणा करणार होता तो फक्त त्याच्या बाबतीत घडला. ती वेदना त्याला जाणवली असेल ना आत्ता. हे करताना मला काही आनंद नाही झाला. पण राजवाडे, अहो, माफ करण्याला सुद्धा एक मर्यादा असते. आपलं माणूस आहे म्हणून आपण जर त्याला सतत असं पाठीशी घालत राहिलो तर त्या माणसाचं भलं कसं होईल? उलट अशाने त्याच्यामधली गुन्हेगार वृत्ती आहे ना ती वाढत जाईल आणि आपण त्या माणसाचं नुकसान करून बसू. आज त्याला जो काही त्रास झालाय, निदान ह्यानंतर तरी तो आता जरा नीट वागेल, सेन्सिबली वागेल अशी आशा करू शकतो ना आपण. मला ना काळजी वाटायला लागली त्याची आता. हा मुलगा इतका कसं काय बदलला आणि हे आजपर्यंत माझ्या लक्षात कसं नाही आलं? खरं तर त्याचा मोठा भाऊ म्हणून ना ही सगळी चूक माझी आहे. माझे संस्कार कमी पडलेत त्याच्यावर. राजवाडे, अहो, इथे संस्कार कसे काय कमी पडले असं म्हणता तुम्ही? बाकी बऱ्याच गोष्टी असतात, स्वभाव असतो, एखाद्याची संगत असते आणि अंशुमन काही लहान नाहीये. त्याची सत्सद विवेक बुद्धी आता काम करत नाहीये. पण तुम्ही असं प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी नाही उभे राहू शकत. त्यांना स्वतःसाठी उभं राहावं लागणार, एक चांगला माणूस म्हणून स्वतःला घडवावं लागणार. प्लीज तुम्ही हे असं प्रत्येक वेळी स्वतःला नका दोष देत जाऊ. तुम्ही झोपा शांतपणे, नका त्रास करून येऊ प्लीज. आणि ते बायकोचा मित्र वगैरे जाऊ देत, पण तुम्ही दोघं आता माझ्या आयुष्यात जसे आहात ना तसेच राहा. तुम्ही जर नसलात ना तर मी खरंच नाही जगू शकणार. तुम्ही आयुष्यभरासाठी मला माझ्या आयुष्यात हवे आहात. तुझा आनंद थांबू नकोस आता इथे एक क्षण सुद्धा. 20 वर्षांची मैत्री आणि हा विश्वास दाखवलास माझ्यावर. मी म्हंटल ना मला काहीही बोलायचं नाहीये. आज स्पष्ट सांग ना तुला काय वाटतंय ते. या घरात या कार्यक्रमात मला अजून तमाशा नकोय. जातो. गेल्या कित्येक वर्षात असं झालं नव्हतं. पण काय झालं नव्हतं? आनंद, अरे गेली कित्येक वर्ष आपल्या बरोबर होळी साजरी करायचा ना. या वर्षी ना म्हणावा तसा होळीचा आनंद होतच नाही. किती छान फोटो आहेत हे. असे जुने फोटो पाहिले की आठवणी उफाळून येत असतील ना तुमच्या. खरं सांगा, तुम्ही मिस करताय ना आनंदाला आणि निकिता ताईंना? नाही. मग फोटो का बघत होतात? बघत नव्हतो, तो अल्बम चुकून खाली पडला म्हणून त्याच्याकडे लक्ष गेलं. आनंदाला तर कन्फर्म उचक्या लागत असणार आता.
मी आठवण काढत नाहीये, पण मी कुठे असं म्हणाले? मला यावर काही बोलायचं नाहीये. हॅलो. हाय स्वानंदी. बिझी तर नाहीयेस ना ग तू? नाही, बोला ना. स्वानंदी, मला ना आता आनंदची जरा काळजी वाटायला लागली आहे. समरशिवाय जगणं मुश्किल होऊन बसलंय त्याच्यासाठी. आणि त्यात कधी नव्हता एवढे दिवस घरी पण आहे ना. त्यामुळे जरा जास्त त्रास होतोय त्याला. या सगळ्यामुळे डिप्रेशनमध्ये वगैरे गेला तर काय करायचं ग? का पण म्हणजे ते काही बोललेत का असं? नाही ना, तोच तर प्रॉब्लेम आहे. बोलतच नाही हल्ली काही. गप्प बसलेला असतो. पण कळतं ना ग चेहऱ्याकडे बघून. ती होळीची पूजा तिथे लक्ष नव्हतं. त्याच्या आवडीची पुरणपोळी सुद्धा नाही खाल्ली अगं त्याने. काहीतरी करावं लागेल आपल्याला पटकन. मी खरं सांगू का, इथे राजवाड्यांची पण काही वेगळी अवस्था नाही आहे. अहो, तुमचे जुने फोटो बघत बसले होते इथे आत्ता. तेही खूप मिस करतायत तुम्हाला दोघांना. फक्त मान्य करणार नाही, तो स्वभाव नाही ना त्यांचा. पण मला कळतंय, जाणवतंय. फोटो जुने कुठले फोटो ग? माहित नाही, म्हणजे असे जुने वाटतायत. तुमच्या प्रपोजलचे असावेत. बापरे, शपथ सांगते तुला स्वानंदी, आता आनंद सुद्धा त्याच दिवसाबद्दल बोलत होता. त्याच आठवणी सांगत होता तो. किती सेम विचार करतात ग दोघं. पक्के मित्र आहेत. फक्त ना आता हे दुष्टचक्र पटकन संपावं बास. लवकरच संपणार आणि बघा सगळं नीट होईल. म्हणूनच तुला कॉल केला मी. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मग झालं तर तोपर्यंत काळजी घ्या दोघंही. बोलूया. गुड नाईट. हा. गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग पिंट्या. अरे पिंट्या, रंगपंचमी तोंडावर आले. म्हणजे दरवर्षी तू आणि आनंद मिळून हा कार्यक्रम ऑर्गनाईज करता ना. यावर्षी आनंद नाही म्हणून म्हटलं कार्यक्रम होणार आहे की नाही. कसला कार्यक्रम? सांगते बस. अगं, आपण ना प्रत्येक सण थाटामाटाने साजरा करतो आणि खास करून रंगपंचमी. सगळ्यांच्या वेळेनुसार ना आपण एक दिवस निवडतो आणि मोठा कार्यक्रम करतो. हेतू सांगू का काय असतो? आपले सण, आपली संस्कृती ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जावी आणि आपल्या स्टाफला पण मजा करता यावी. वर्षभर स्टाफ आपल्यासाठी काम करत असतो आणि या कार्यक्रमाच्या दिवशी आपण त्या सगळ्यांना सुट्टी देतो. नो काम. त्या दिवशी त्यांना आपण एकदम स्पेशल फील होईल असं बघतो. वाव, किती छान कल्पना आहे ही. अगं, रंगांचा उत्सवच म्हण ना. पण दरवर्षी ना सगळी तयारी आनंद करायचा